नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आजपासून गौरी गणपती सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास चालू झालेले आहे आणि याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतीच माहिती जाहीर केली आहे, जी आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। बघा, आता एकूण 3000 या ठिकाणी मिळणार आहेत, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि त्याच सोबत सप्टेंबर महिन्याचा 15वा असे 2 हप्ते म्हणजे 3000 मिळणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ की कधी जमा होतील। तर त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा आणि तुम्हालाही या हप्त्याची प्रतीक्षा आहे की नाही हे लगेच कमेंट करून नक्कीच सांगा। तर बघा बहिणींनो, यासोबतच ज्या लाडक्या बहिणींना मागचा हप्ता या ठिकाणी मिळाला नव्हता त्यांना सुद्धा आता या वेळेस हप्ता मिळणार आहे, म्हणजेच 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि त्याच सोबत मागच्या हप्त्याचे 1500 म्हणजे एकूण 4500 रुपये त्यांना वितरित होणार आहेत। ही आताची सर्वात मोठी बातमी आहे। त्याच सोबत बघा, आजपासून या 36 जिल्ह्यात वितरण करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि हे पैसे एकूण 3 टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। त्यात एकूण 36 जिल्ह्यात 3 टप्प्यामध्ये पैसे पडणार आहेत, ज्यामध्ये सर्वात पहिला टप्पा जर बघितला तर विदर्भ भाग सर्वात जास्त आहे आणि त्याच सोबत काही मराठवाड्याचा भाग देखील आहे। त्यात जिल्हे जर पाहिले तर पहिला आहे नागपूर, दुसरा आहे वर्धा, तिसरा आहे भंडारा, चौथा आहे गोंदिया, 5वा जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर, 6वा जिल्हा आहे गडचिरोली, त्यासोबत 7वा जिल्हा आहे अमरावती, 8वा जिल्हा आहे अकोला, 9वा जिल्हा या ठिकाणी आहे बुलढाणा, त्यासोबत 11वा वाशिम आणि 12वा नांदेड आहे। तर बघा बहिणींनो, पहिल्या टप्प्यात या 12 जिल्ह्यात पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून वितरणास सुरुवात झालेली आहे। तर आता दुसरा टप्पा पाहू। तर बघा लाडक्या बहिणींनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि खानदेश भाग आहे, ज्यामध्ये या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर बघा, पहिला जिल्हा या ठिकाणी हिंगोली आहे, दुसरा जिल्हा परभणी आहे, तर तिसरा जिल्हा आहे लातूर, चौथा जिल्हा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे, त्याचसोबत 5वा जिल्हा जालना आहे, 6वा जिल्हा या ठिकाणी बीड आहे, त्याचबरोबर 7वा जिल्हा उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आहे, 8वा जिल्हा या ठिकाणी जळगाव आहे, 9वा जिल्हा मित्रांनो धुळे आहे, 10वा जिल्हा नंदुरबार आहे, त्याचसोबत 11वा जिल्हा नाशिक आणि 12वा जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर सदरील दुसरा टप्पा उद्या दुपारपासून या 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात होणार आहे। ही अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नुकतीच मीडिया समोर बातमी दिलेली आहे। तर आता तिसरा टप्प्याबद्दल बघूयात। तर तिसरा टप्पा मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण साइड आहे, यामध्ये देखील एकूण 12 जिल्हे आहेत, म्हणजे 3 टप्प्यात 36 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे, त्याचसोबत दुसऱ्या क्रमांकावर सातारा जिल्हा, त्याचसोबत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर तिसरा टप्पा मित्रांनो 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता वितरणात चालू होणार आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यांची नावे कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून आपल्याला आता मिळाला का नाही ते करायला कळेल। त्याचसोबत बघा, आता अशा प्रकारे 36 जिल्ह्यांचे 3 टप्पे झालेले आहेत। तर पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि खानदेश आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आहे। तर लाडक्या बहिणींनो, पैसे येण्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाची कामे या ठिकाणी करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला येणारे 3000 या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही। त्यात सर्वात प्रथम आहे मित्रांनो आधार सीडिंग। तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्या बँकेत जाऊन आपले आधार बँकेला लिंक आहे की नाही म्हणजे सीडिंग आहे की नाही हे चेक करायचे आहे। दुसरे तुमचे महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे आपल्या बँकेची केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। मागच्या वेळेस बऱ्याच बहिणींची केवायसी अपूर्ण होती, त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता, त्यामुळे अगोदर आपल्याला बँकेत जाऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे। तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या साईटवर केवायसी करायची आहे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन केवायसी करायची आहे। त्यासोबत चौथं जे काम आहे ते म्हणजे 2.5 लाखाच्या खालील उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे पैसे येण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही। त्याचसोबत महत्त्वाचे एक काम म्हणजे पिवळे रेशन कार्ड तयार ठेवायचे आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे आपण माहिती पाहिली। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।